तर ह्या आहे मित्रांनो आपल्या हळदीमधली 95-60 सोयाबीन पूर्णपणे निब्बर झालेली आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सोयाबीन आलेली नाही, कारण दरवर्षी या टायमात आपण सोयाबीन ही सोंगण्यासाठी सुरू करतो, पण अजून सोयाबीन पूर्णपणे हिरवी आहे। तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तर पूर्ण दिसतच आहे। इथे पाहू शकता तुम्ही नेमकाच सोयाबीनच्या झाडाचा कलर जो आहे ते बदललेला आहे, थोडी थोडी पिवळी व्हायला सुरुवात झालेली आहे। हळदीच्या शेतामध्ये आपण ही सोयाबीन टोकन केलेली आहे, म्हणजे दुहेरी पीक आणि हे जे मधातला फट्टा आहे या फट्ट्यामध्ये तणकटाचं नियंत्रण सुद्धा राहतं। सोयाबीन घातल्यामुळे तणकट सुद्धा कमी होतं। शेलम हळद आहे आपली, हळद सुद्धा पाहू शकता कशी काय आहे। आणि हळदीमधली सोयाबीन तर मी तुम्हाला दाखवलीच आहे। हे बघा इथे पूर्ण पिवळी होणीचे पानं सुद्धा गळून जायला सुरुवात झालेली आहेत। चांगल्यापैकी मस्त शेंगा यायला लागलेल्या आहेत सध्या तरी, पण 95-60 सोयाबीन जी आहे आपली त्या सोयाबीनला वाढ खूप कमी आहे। शेंगा चांगल्या दिसत आहे पण हाईट खूप कमी आहे। हे बघा या सुद्धा झाडाचा खूपच कलर बदललेला आहे। अशा शेंगा यायला लागलेल्या आहेत। तर कशी काय वाटली आपली हळद व हळदीसोबत आपली 95 सोयाबीन, कमेंटमध्ये नक्की सांगा। लवकरच भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये।